चला मी मान्यवरांना विनंती करतोय की उद्घाटन समारंभ संपन्न होणं गरजेचं आहे, मॅच देखील सुरू होणं गरजेचं आहे। चला विनंती असेल चला सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे। हॅलो, सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपण ताबडतोब क्रिकेटच्या मैदानावरती यायचं। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा सुरू करत आहोत। आज या ठिकाणी खडकीगाव प्रीमियर लीग आयोजित तसेच सचिनदादा हगवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुक्तादेवी चषक ओव्हरआर्म हाफ पिच क्रिकेट स्पर्धाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः श्री गणेशाचं पूजन होईल, त्यानंतर लगेचच आपण स्पर्धांना सुरुवात करणार आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या खडकेगावचे माजी आदर्श सरपंच नारायणदादा भांगर, त्याचप्रमाणे मंचर नगर पंचायतीचे भावी नगरसेवक भाजीपाल्याचे व्यापारी सन्मान्य प्रतीक्षित थोरात भक्त पाटील, त्याचप्रमाणे खडकेगावचे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पोखरकर, त्याचप्रमाणे दादा बशे सुकाजी बांगर, खडकेगावचे विद्यमान सरपंच डीजे बांगर, त्याचप्रमाणे माऊली शेठ पोखरकर युवा उद्योजक, आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचं सहर्ष स्वागत। त्याप्रमाणे खडकेगावचे विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन भरत शेठ पोखरकर, माजी सरपंच आणि मुक्तादेवी यात्रा कमिटीचे विद्यमान अध्यक्ष कृष्णा शेठ भोर, आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचं सहर्ष स्वागत। त्याप्रमाणे खडकेगावचे युवा नेतृत्व विकास शेठ पोखरकर, त्याप्रमाणे नवनाथ शेठ शिवाजी वाबळे, माजी उपाध्यक्ष तंटमुक्ती कमिटी, त्याचप्रमाणे खडकेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि तंटमुक्तीचे उपाध्यक्ष सन्माननीय बाबूराव शेठ शिंदे, आपण सर्वजण उपस्थित झालात। गणेश शेठ पोखरकर, सर्वांचं सहर्ष स्वागत। सर्व मान्यवरांना विनंती आपण श्री गणेशाचं पूजन करण्यासाठी पुढे यायचे। सावकार शेठ वाबळे, गणेश शेठ पोखरकर, सर्वांचं सहर्ष स्वागत। श्री गणेशाचं पूजन करून नंतर ग्राउंडवरती जायचंय। पुन्हा एकदा खडकी ग्रामस्थांच्या वतीनं आंबेगाव तालुका प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि खडकेगावचे युवा नेतृत्व सचिनदादा हगवणे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे त्यांचं भावी यश सुख समृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं जावो आणि असेच समाजाची त्यांच्या हातून सेवा घडो अशा प्रकारची शुभकामना व्यक्त करतो। त्याप्रमाणे श्री गणेशाचं पूजन झाल्यानंतर आजच्या बर्थडे बॉय सचिनदादा हगवणे यांचा वाढदिवसाच्या निमित्त सन्मान केला जाईल। सर्व मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचे।
सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान केला जाईल. प्रतीकदादा भक्त पाटील थोरात यांच्या वतीनं सचिनदादांचा सन्मान केला जाईल. त्यांनी पुढे यायचे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले सर्व खेळाडू प्रेक्षक सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, अभिनंदन. अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते तुम्ही पाहताय की श्री गणरायाच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होते. त्यानंतर मैदानाचं देखील पूजन संपन्न होईल आणि लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. चला विनंती राहील मान्यवरांना देखील की मैदानाचं पूजन देखील करायचं आहे. मैदानाचं पूजन देखील होणं गरजेचं आहे. आणि मी विनंती करतोय नारायणदादा बांगर यांना की सचिन हगवणे यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जातोय. श्रीफल आणि नारळ देऊन प्रतीकदादा भक्ते आपण देखील यायचं आहे, ज्यांचा आज वाढदिवस आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये तुम्ही पाहताय की श्रीफल वाढवून आज मात्र मैदानाचं देखील पूजन संपन्न होणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात केली जाते आहे. सचिनदादा हगवणे यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. श्रीफल आणि मायेची उबदार शाल देऊन हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. दीपक सर, पहिले दोन टीम कुठल्या आहे सांगा, ताबडतोब मॅच होणं गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमधल्या ज्या काही टू व्हीलर असतील त्या सर्व टू व्हीलर बाजूला घ्या. चला मैदानाचं पूजन देखील संपन्न होईल आणि त्यानंतर लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. मी दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण लगेच रेडी राहायचं आहे. कुठलाही वेळ विलंब घ्यायचा नाही. आपण रेडी राहायचा आहे. वेळ विलंब अजिबात लावायचा नाही. जय हनुमान 11 आणि श्रीराम 11 चा दोन्ही टीम कॅप्टन सज्ज राहा. लगेच आपण टॉस देखील संपन्न करणार आहोत आणि त्यानंतर मॅचला देखील सुरुवात केली जाईल. प्लेइंग 11 देण्यासाठी ताबडतोब चला, तरच लाईव्ह स्कोरिंग होणार आहे. प्लेइंग 11 देण्यासाठी चला दोन्ही टीम श्रीराम आणि जय हनुमान.
मान्यवरांच्या शुभ हस्ते मैदानाचं पूजन देखील या ठिकाणी संपन्न केलं जात आहे आणि त्यानंतर दोन्ही टीम चला रेडी राहा, लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. चला दोन्ही टीम टॉस होणं गरजेचं आहे. त्या दोन्ही संघांना विनंती करतोय की प्लेइंग 11 देण्यासाठी ताबडतोब चला टॉस होणं गरजेचं आहे. भरपूर उशीर झालेला आहे, अन्यथा कमी षटकांचे सामने तुम्हाला खेळावे लागतील, याची नोंद घ्या. जय हनुमान आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम असा सामना आहे. प्लेइंग 11 द्या ना दोन्ही टीम. कृष्णा पोकरकर सरांकडे प्लेइंग 11 जमा करा, विनंती आहे. दीपक सर तिथल्या सगळ्या गाड्या घ्या ना बाजूला, म्हणजे मॅच सुरू करता येईल. सगळ्या गाड्या बाजूला घ्या. मैदानाच्या आतमध्ये ज्या काही टू व्हीलर आहेत त्या सर्व टू व्हीलर बाजूला घ्या. सामना आपल्याला सुरू करायचा आहे. चला टॉस त्या ठिकाणी संपन्न होईल. श्रीराम आणि जय हनुमान दोन्ही टीमचे कॅप्टन खेळपट्टीवरती टॉस संपन्न केला जातोय.